भाजपची विधान परिषदेच्या 11 उमेदवारांची घोषणा। सगळ्याच विभागांमधील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तगड्या नेत्यांना उमेदवारी। सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी बनले भाजपचे वर्धा चंद्रपूर गडचिरोलीचे उमेदवार। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। शिवसेनेनं नाशिक आणि ठाण्याचे उमेदवार केले जाहीर। ठाण्यातून रवींद्र फाटक यांना उमेदवारी तर नाशिकमधून नरेंद्र दराडेंना उमेदवारी जाहीर। यवतमाळ आणि हिंगोलीच्या उमेदवारांची निश्चिती शेवटच्या टप्प्यात। महायुतीमध्ये अखेर रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज। पुण्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडेंना विधान परिषदेची उमेदवारी। विक्रम काकडेंच्या उमेदवारीकरता पार्थ पवार आग्रही। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात पुन्हा 53 रुपयांची वाढ तर 5 किलोचा लहान सिलेंडर 11 रुपयांनी महागला। म्यानमारच्या शान राज्यातील नामखाम टाउनशिपमध्ये भीषण स्फोट। 55 जणांचा मृत्यू 70 पेक्षा जास्त जखमी। आणि बंगळुरूमध्ये सलग दुसऱ्यांदा आयपीएलचा विजेता आरसीबी गुजरातचा केला 5 गडी राखून पराभव। विराट कोहलीची शानदार नाबाद अर्धशतकी खेळी। नाशिकमध्ये शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र नाशिकच्या विधान परिषदेच्या जागांवर अजूनही तिढा कायम असल्याचं चित्र आहे। कारण भाजपचे माजी नगरसेवक आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते त्यांच्या उमेदवारीवर ठाम आहेत। नरेंद्र दराडे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र गीते यांनी भाजपकडून आधीच अर्ज भरलेला आहे। गणेश गीते यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या 20हून अधिक नगरसेवकांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या केलेल्या आहेत। गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास तिढा वाढणार असल्याची दाट शक्यता आहे। तर विधान परिषदेच्या उमेदवारीवरून तिढा निर्माण झालेला आहे। नाशिकमध्ये शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र नाशिकच्या विधान परिषदेच्या जागांवर अजूनही तिढा कायम असल्याचं चित्र आहे। कारण गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय भाजपचे गणेश गीते त्यांच्या उमेदवारीवर ठाम आहेत। नरेंद्र दराडे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र गीते यांनी भाजपकडून आधीच अर्ज भरलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, विधान परिषदेच्या या उमेदवारीवरून तिढा अजूनही कायम आहे, काय अपडेट? प्राजक्ता, नाशिक विधान परिषदेची जागा जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेला सुटली आहे महायुतीमध्ये आणि त्या ठिकाणी नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देखील देण्यात आलेली आहे। मात्र असं सगळं जरी असलं तरी दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेल्या गणेश गीते यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मात्र त्यांनी अद्याप आपल्या उमेदवारीबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाहीये आणि ते आपल्या उमेदवारीबाबत अद्यापही ठाम असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे स्थानिक पातळीवरचा तिढा अद्यापही कायम आहे। राज्य पातळीवरती आणि वरिष्ठ पातळीवरती या सगळ्या विधान परिषदांच्या जागांचा तिढा सुटला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र अद्यापही रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आज नरेंद्र दराडे हे साधारणतः 11-12 वाजता शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। मात्र असं असलं तरी या सगळ्या उमेदवारी अर्ज करत असताना भाजपचे नेते आणि भाजपचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे। कारण भाजपच्या वतीनं गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि गणेश गीते यांचा उमेदवारी अर्ज केवळ त्यांनी एकट्यानेच भरला असं नाहीये, तर त्यांच्या एकूणच उमेदवारी अर्जावरती सूचक आणि अनुमोदक म्हणून तब्बल 20हून अधिक भाजपच्या नगरसेवकांच्या सह्या आहे। त्यामुळे ही बाब निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकते, महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते। त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवर नाशिकच्या या जागेबाबत काय तिढा निघतो किंवा काय तोडगा निघतो हे बघणं महत्वाचं असणार आहे। लक्ष्मण, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।
महायुतीमध्ये विधान परिषदेची रायगडची जागा अखेर राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि तटकरेंचा अर्ज भरण्यासाठी स्थानिक शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, भरत गोगावले यांना नंदनवन या निवासस्थानी बोलावून महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले होते। रायगडच्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती। शिवसेनेकडून महेंद्र दळवींची मुलगी जुईली जुईकर हिनं देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता, तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे हे उत्सुक होते। याच जागेसंदर्भात अनिकेत तटकरेंनी थेट उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती। होय, आज विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात कोकणची जागा रायगडची अनिकेत तटकरे यांना सोडण्यात आलेली आहे आणि शिंदे साहेबांनी कालच नंदनवन बंगल्यावरती आम्हाला तिन्ही आमदार असतील किंवा कोकणच्या आमदारांना त्याच्या सूचना केलेल्या आहेत तर महायुतीचा धर्म आपल्याला एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी पाळायचा आहे आणि जे उमेदवार आपण अनिकेत तटकरे दिलेले आहेत यांना आपण मदत त्या ठिकाणी करायची आहे। त्यामुळे एकत्रपणे येऊन रायगडचे असणारे जे आपापसातले मतभेद बाजूला ठेवून आपल्याला रायगडचा विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न सगळ्यांना एकत्रपणे करायचा आहे आणि म्हणून हा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठीच हा प्रश्न शिंदे साहेबांनी सोडवलेला आहे आणि म्हणून आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत। बरं महेंद्रजी, तुम्ही या जागेसाठी आग्रही होतात, पण अखेरीस नेमकं काय झालं? तुम्ही का माघार घेतली? आता पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे की आता ज्या काही 17 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातली 4 जागा शिवसेनेला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, 2 जागा राष्ट्रवादी आणि 11 जागा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी लढणार आहे। त्यामुळे ज्या जागा आम्हाला समाधानकारक होत्या त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। रायगडच्या जागेवर आम्ही आग्रही होतो, परंतु ती राष्ट्रवादीची सिटिंग सीट असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं गेले। परंतु रायगडचा पालकमंत्रीचा जो तिढा आहे आजच्या ह्या निर्णयामुळे लवकरात लवकर हा तिढा संपेल आणि भरत गोगावले हे रायगड बरं, पण मग पालकमंत्री पदाच्या मोबदल्यात तुम्ही ही जागा सोडली आहे का? आता जर हे मतभेद पालकमंत्री पदावरून सुद्धा सुरू होतेच, आज 2 वर्ष तुम्ही 1.5 वर्ष पाहताय, त्यामुळे आता जर हा राष्ट्रवादीलाही जागा सोडत असताना आम्ही सगळ्यांनी मदत करणं आणि तेवढंच अनिवार्य आहे आणि त्यामुळे आम्ही मदत करत असताना आम्हाला आमच्या अपेक्षित आहे की बाबा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांना करावं। रायगडची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली आहे आणि रायगडमधून राष्ट्रवादीनं अनिकेत तटकरेंना उमेदवारी दिली आहे, पण इथे महेंद्र दळवींची मुलगी जुईली जुईकर हिनं देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय। एकनाथ शिंदेंनी महायुती धर्म पाळत राष्ट्रवादीला साथ देण्याच्या सूचना आपल्या नेत्यांना दिलेल्या आहेत आणि अशात आता जुईली आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश जाधव, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजेश, रायगडची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली आहे, अनिकेत तटकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे, पण महेंद्र दळवींची मुलगी जुईली जुईकर हिनं देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे, आता ती माघार घेणार का? खरं तर युतीचा धर्म पाळला पाहिजे असं आता त्यांच्या वडिलांनी सांगितलं आपल्या चॅनलला, मात्र त्याने आतापर्यंत तरी हा जो अर्ज आहे तो मागे घेतलेला नाही। त्यांनी तसं पाहिलं तर जुईली जुईकर ह्या म्हणाल्यात मी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार। तसं पाहिलं तर ही जी जागा आहे ते राष्ट्रवादीची आहे, मात्र त्यांचं म्हणणं असं जुईली जुईकरांचं असं म्हणणं आलं होतं की खरं तर हा जो मतदारसंघ आहे किंवा मग रायगड जरासा भाग सोडला तर इकडे कोकण खाली जर आला तर हा पूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, म्हणजे जी मूळ शिवसेना आहे आणि नंतर शिंदे सेना यांचा जो बालेकिल्ला आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की ह्यावेळेला शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, मात्र तटकरे साहेबांनी त्यांची ताकद वापरून किंवा त्यांचे काही खेळ्या करून त्यांनी ही जागा मिळवलेली आहे। मात्र अशी चर्चा आहे की
एका बाजूला शिंदे सेनेचे जे आमदार आहेत भरत गोगावले यांना कुठेतरी पालकमंत्रीपद देण्यासाठी इकडे सुनील तटकरे यांच्या मुलाला हे विधान परिषदेची सीट दिली आहे अशी कुठेतरी कॉम्प्रोमाइज झाली अशी छुपी चर्चा आहे. त्यामुळे कुठेतरी ही अजून एक तसे एक चर्चा अशी आहे की गोगावले कदाचित महेंद्र दळवींच्या मुलीला चालवतात का, छुपी अशी चर्चा आहे की चालवतात का, कारण त्यांना आपलं पालकमंत्रीपद त्यांच्या पदरात पाडून घ्यायचं आहे. त्यामुळे जुईलीची काय भूमिका असेल यावर संपूर्ण राजकारण अवलंबून आहे. कारण एका बाजूला आज माने सुद्धा फॉर्म भरत आहेत महाविकास आघाडी करून आणि महायुतीकडनं अनिकेत तटकरे फॉर्म भरतात आणि अनिकेत तटकरेंसाठी दस्तूर खुद्द सुनील तटकरे साहेब आलेले आहेत, त्याचबरोबर आदिती तटकरे आले. म्हणजे संपूर्ण जो परिवार आहे तो त्यांचा परिवार इथे उपस्थित राहिलेला आहे रत्नागिरीमध्ये त्यांचा अनिकेत तटकरेंचा फॉर्म भरण्यासाठी आणि त्यामुळे कुठेतरी संपूर्ण परिवारानेच अनिकेत तटकरेंसाठी ताकद लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे राजेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.